नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आता पुढचा पेपर सायन्स पार्ट 2 चा आहे आणि सायन्स पार्ट 2 चा जर पेपर पॅटर्न व्यवस्थित जर आपण समजून घेतला बाळांनो तर अभ्यास करायला खूप सोपं जाणार आहे। तर बघा, सर्वांना माहित आहे की क्वेश्चन नंबर 1A एमसीक्यू असतो। आता एमसीक्यू आहे, पण त्यांनी काय सांगितलंय की एमसीक्यू हे जर गाळी जागा आल्या, फिलिंग द ब्लँक आल्या, तर फिलिंग द ब्लँक पूर्ण न करता काय करायचं, करेक्ट ऑप्शन जे काही असेल एबीसीडी त्यासोबत जे ऑप्शन आलेलं आहे ते राईट करायचं आहे। त्यानंतर क्वेश्चन 1B हा सुद्धा प्रॉपर फिक्स असतो, म्हणजेच काय की 5 मार्काला 5 प्रश्न विचारतात, याला सुद्धा ऑर नसतात। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काही डिफरंट क्वेश्चन असतात। त्यामध्ये येतात फाइंड द ऑड मॅन आउट, नंतर येतात करेलेशन, ठीक आहे, फिलिंग द ब्लँक असतात, ओके, नंतर मॅच द कॉलम असतात किंवा पेअर येतो, राईट ट्रू ऑर फॉल्स आणि राईट द नेम, आणि पार्ट 1 मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो। दिस क्वेश्चन मे बी इन्क्लूड इन पिक्चर, ओके, त्यावर असेल। आणि एक आहे फ्लो चार्ट। आता हे 6 टॉपिक दिलेले, पण यापैकी 5 टॉपिक वरती 5 प्रश्न येतात, एक प्रश्न 1 मार्कला असतो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A यामध्ये 3 गिव्ह रिझन असतात, त्यापैकी 2 गिव्ह रिझन आपल्याला राईट करायचे असतात 2 मार्कला, म्हणजे 4 मार्काचा हा प्रश्न आहे। पण बाळांनो, त्यांनी काय सांगितलं की 3 प्रश्नांपैकी कमीत कमी एक असेल बायोलॉजीवरती आणि एक असेल एन्व्हायरमेंट सायन्स। बघा बाळांनो, क्वेश्चन नंबर 2B मध्ये 5 प्रश्न विचारले जातात, 5 पैकी आपल्याला 3च राईट करायचे आणि एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 6 मार्काचा प्रश्न आहे। या 5 प्रश्नांपैकी कमीत कमी 2 प्रश्न हे बायोलॉजीवरती आणि 2 प्रश्न एन्व्हायरमेंट वरती येऊ शकतात। म्हणजे जर 3 प्रश्न एन्व्हायरमेंटचे आले तर 2 प्रश्न बायोलॉजीचे असतील। यामध्ये 5 प्रश्नांमध्ये कोणकोणते टॉपिक्स असतात बघा, सॉल्व द न्यूमेरिकल, आता न्यूमेरिकल यामध्ये नाहीये, नंतर राईट द लॉज किंवा डेफिनेशन, प्रिन्सिपल, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल असेल, राईट द शॉर्ट नोट असतील, ओके, कन्सेप्ट असतील, फिगर असतील, त्यानंतर कंप्लीट द फ्लो चार्ट असेल आणि डिफरन्स बिटवीन, नंतर गिव्ह डिफरन्स बिटवीन तेच, ओके, स्टुडंट्स शुड राईट द रिक्वायर्ड पॉईंट्स। म्हणजे बघा आता बाळांनो, आता डिफरन्स बिटवीन किती पॉईंट्स राईट केले पाहिजे, 2 मार्कला येतं, कमीत कमी 4 पॉईंट्स राईट करा किंवा 6 पॉईंट राईट करा, काही अडचण नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया बघा बाळांनो, म्हणजे टॉपिक 6 नंबरचा, राईट द प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक, यूज, ऍडव्हांटेजेस, इफेक्ट, ओके, स्टुडंट शुड राईट रिक्वायर्ड पॉईंट्स, ओके, आणि गिव्ह एक्झाम्पल्स, यावरती प्रश्न येऊ शकतात। क्वेश्चन नंबर 3 मध्ये 8 प्रश्न असतात, 8 पैकी फक्त सॉल्व्ह करायचे आहे 5च, आणि एक आहे 3 मार्काला, म्हणजे 15 मार्काचा हा प्रश्न आहे। आणि 4 प्रश्न बायोलॉजी मधून येतील आणि 4 प्रश्न एन्व्हायरमेंट मधून येतील। त्यामध्ये टोटल 10 टॉपिक्स आहे, कोणकोणते, गिव्ह एक्सप्लेनेशन, ओके, नंतर सजेस्ट, बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी वाचत नाही। बघा, अशा प्रकारे इतके टॉपिक्स असू शकतात। किती आहे टोटल, 10 टॉपिक्स, त्यापैकी 8 टॉपिक वरती प्रश्न येईल, 8 प्रश्न होतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन नंबर 4, हा क्वेश्चन नंबर 4 एक प्रश्न आहे तुमचा बघा 5 मार्काला, आणि त्याच्यामध्ये येतात फक्त 2च प्रश्न, एक असतो बायोलॉजीचा आणि एक असतो एन्व्हायरमेंटचा, आणि यामध्ये एकच प्रश्न राईट करायचा आहे 5 मार्काला। त्यावर कोणकोणते येऊ शकतात तुम्ही बघा, स्क्रीनशॉट पुन्हा एकदा घेऊ शकतात। ठीक आहे, बघा अशाच प्रकारे हा पॅटर्न आहे। जर पॅटर्न तुम्हाला क्लिअर झाला तर त्या पद्धतीने तुम्ही त्या चॅप्टरचे तेच पॉईंट फक्त वाचू शकतात। त्यांनी अजून एक गोष्ट क्लिअर करून दिलेली आहे की डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन गिवन कॅन बी आस्क्ड। क्वेश्चन 1B, क्वेश्चन 2B आणि क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 मध्ये जे एन्व्हायरमेंटचे चॅप्टर आहे ते आहे 4, 5, 9 आणि 10। त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा।